हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. आणि मित्रांनो, आपल्या नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या क्लासेसमध्ये आपण एक नवीन चॅप्टर आज आपला चालू करू. हार्टची ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी आपला आजचा मित्रांनो लेक्चरचा टॉपिक असणार आहे. तर आपला 6 नंबर इट सप्लाय ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स टू टिश्यू अँड रिमूव्ह द कार्बन डायऑक्साइड अँड मेटाबॉलिक वेस्ट. ओके, जे आपल्या बॉडीमध्ये सर्व काही बाकीचे काही ऑर्गन्स असतील, टिश्यू असतील, सेल्स असतील, तर त्यांच्यापर्यंत ऑक्सिजन सप्लाय करण्याचं काम कोण करतं? हार्ट म्हणजे ते ब्लड पंप करतं, ते ब्लड तिथपर्यंत जातं, हिमोग्लोबिनमधून ऑक्सिजन जातं, रिटर्न येताना ते कार्बन डायऑक्साइड घेऊन येतात. त्यानंतर a proper understanding of the heart anatomy physiology is a and common disease essential for nursing student and frequently tested in the MHBS nursing CET. ओके, आपली जी नर्सिंग सीटी आहे, तर नर्सिंग सीटी मध्ये भरपूर वेळेस तुम्हाला कार्डियाक विषयी मित्रांनो क्वेश्चन विचारले जातात. तिथे तुम्ही राईट आन्सर क्लिक करू शकता. त्यानंतर साईज बघायची, अप्रॉक्सिमेटली द क्लोज फिस्ट. क्लोज फिस्ट म्हणजे आपण जशी एक मुठ्ठी बनवतो, तर आपण जर मूठ जर बनवली तर त्याचा जेवढा शेप येईल तेवढा आपलं हृदयाचं शेप मित्रांनो असणार आहे. आणि याचं वजन बघा, मेलमध्ये 300 ग्रॅम आहे आणि फिमेलमध्ये 250 ग्रॅम आहे. माणसांचं हृदय बघा महिलापेक्षा 50 ग्रॅम नाही मोठे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे कव्हरिंग्स ऑफ द हार्ट, त्याला आपण काय म्हणतो? पेरिकार्डियम. हा पण तुमचा 5 स्टार MCQ आहे की हार्टच्या कव्हरिंगला काय म्हणतात. आणि आतापर्यंत आपण पहिल्या 3 लेक्चरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण कव्हर केले की व्हेरियस ऑर्गन आणि त्याच्या कव्हरिंग, त्यानंतर त्याचं सायंटिफिकल स्टडी. ओके, तर पेरिकार्डियम हे आपल्या हार्टच्या अराउंड कव्हरिंग खाली काय व्हेंट्रिकल आहे, म्हणजे वरती ॲट्रियम खाली व्हेंट्रिकल, दोन्हीला डिवाइड करणारे जे वॉल्स आहेत त्याला आपण काय म्हणतो? ॲट्रिओ व्हेंट्रिकुलर वॉल. आता त्याच्यामध्ये दोन असतात, एक असतो राईट साईडला आणि एक असतो लेफ्ट साईडला. हा जो राईट साईडचा याला आपण काय म्हणतो? ट्रायकस्पिड वॉल. आणि हा जो लेफ्ट साईडचा आहे त्याला आपण काय म्हणतो? बायकस्पिड वॉल. याला ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड का म्हणतात? आता हा जो ट्रायकस्पिड वॉल आहे, तर याला आपण जर असा आडवा करून जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला असे 3 कस्प दिसतील. ओके, 3 लिफलेट दिसतील. आणि जो बायकस्पिड त्याला आपण काय म्हणतो? मीटर वॉल असं पण म्हणतो. याच्यामध्ये तुम्हाला असे 2च भाग दिसतील. ओके, हा झाला ट्रायकस्पिड आणि हा झाला बायकस्पिड. बायकस्पिडचं दुसरं नाव विचारलं जाऊ शकतं, त्याला आपण मायट्रल वॉल असं पण म्हणतो. MITREL. ओके, मीटरला इथे लिहिलं. बायकस्पिडला आपण मीटरल वॉल असं पण म्हणतो. आणि हार्टचे जे आजार आहेत, ओके, RHD रुमॅटिक हार्ट डिसीज किंवा हार्टचे जे स्टिनोसिस वगैरे होतात, ओके, वॉलचे सर्वात जास्त अफेक्ट होणारा कोणता वॉल जर असेल तर तो कोणता? आपला मायट्रल वॉल आहे. आणि आपलं जे एंडोकार्डियम लेअर मी तुम्हाला सांगितले, हार्टच्या 3 लेअर, एंडोकार्डियम, मायोकार्डियम आणि आपली जी बाहेरची आहे तर तिला आपण काय म्हणतो? इपिकार्डियम. तर इपिकार्डियम बाहेरची असते, मायोकार्डियम ही मसलची लेअर असते, आणि जी आतमध्ये लेअर आहे एंडोकार्डियम, तर एंडोकार्डियम लेअर पासून जे वॉल्स आहेत इम्पल्स असं आपण म्हणत असतो. तर आता हे जे आहे, तर सर्वात पहिले पेसमेकर म्हणजे काय हे तुम्हाला विचारलं जातं. तर पेसमेकर ऑफ द हार्ट कोण आहे? सायनोॲट्रियल नोड. ओके, तर आणि हा कुठे प्रेझेंट असतो? तर राईट एट्रियममध्ये प्रेझेंट असतो. हा तुमचा MCQचा टॉपिक आहे. त्यानंतर AV नोड आहे, त्यानंतर बंडल ऑफ हिजा. AV नोडवर एक इम्पॉर्टंट क्वेश्चन असा आहे की याला रिले सेंटर असं पण म्हणतात. सर्वात जास्त जे नॉर्मल इजेक्शन फ्रॅक्शन किती असतो? 65%. हा इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे काय की आता याचं असं एक एक्झाम्पल ध्यानात ठेवा. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एक बॉटल आहे, ती बॉटल तुमची 1 लिटरची आहे आणि ती 1 लिटरची बॉटल तुम्ही जर दाबली तर ती बॉटल पूर्ण मोकळी होणार आहे का? नाही होणार. एक 20 लिटरची बॉटल घ्या, थोडी अशी कच्ची असणारी बॉटल घ्या, त्याच्यामध्ये पाणी भरा आणि ती बॉटल काय करा? अशी 2 हाताने जोरात दाबा. ती बॉटल तुम्ही जर जोराने ज्यावेळेस दाबणार आहे, ती बॉटल पूर्ण हॉर्मोन्स आपल्या कार्डियक ऍक्टिव्हिटीवर इफेक्ट करत असतात. तर फक्त नाव ध्यानात ठेवा, याच्यावर काही MCQ वगैरे विचारला जाणार नाही तुम्हाला. त्यानंतर बेसिक डिसीज ऑफ द हार्ट, आणि हा मित्रांनो 5 स्टार टॉपिक आहे, याच्यावरून तुम्हाला MCQ विचारला जातो. कारण की आता अॅनाटॉमी फिजिओलॉजी हे तर तुम्हाला करायचं असते, बट तुम्ही फ्युचर एक नर्स होणार आहे, मेडिकल प्रोफेशनलमध्ये तुम्ही एक चांगले प्रोफेशनल होणार आहे, तर तुम्हाला आजारांबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि फॉर एक्झाम्पल तुम्ही आता सर्वजण शेतीमध्ये काम करत असेल, एखादा तुमचा फॉर एक्झाम्पल तुम्ही घासाला पाणी भरताय किंवा गव्हाला पाणी भरताय, तुम्ही जर एखाद्या वाफेमध्ये जर पाणीच दिलं नाही, म्हणजे तिथं काय तुमचा ब्लड सप्लाय झालाच जर नाही, तर तो घास असेल, गहू असेल, तो काय जाईल? सुकून जाईल. त्याच पद्धतीने मायोकार्डियल इन्फ्राक्शन म्हणजे काय की हार्टचा असा पार्ट जिथे ब्लड सप्लाय जातच नाही, ज्या पार्टवर ब्लड सप्लाय गेला नाही तो पार्ट काय होणार मित्रांनो? डेथ होणार. डेथ ऑफ द हार्ट मसल ड्यू टू द लॅक ऑफ ब्लड सप्लाय. याला आपण काय म्हणतो? अंजानेमुळे होणारा आजार, याला आपण काय म्हणतो? इन्फ्राक्शन, किंवा याला एक सायंटिफिक टर्म आहे, त्याला आपण इस्केमिया असं म्हणतो. ISCHEMIA. ओके, इस्केमिया म्हणतो. इस्केमिया म्हणजे काय की एखाद्या पर्टिक्युलर पार्टला ब्लड सप्लाय न होणे, त्याला आपण इस्केमिया म्हणतो. आणि ही जी टर्म आहे तर ही तुम्हाला एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते. ओके, तर सिम्पटम बघा, सिव्हिअर चेस्ट पेन, त्यानंतर स्वेटिंग, पेशंटला घुम होणार पेशंट पूर्ण, आणि नॉझिया म्हणजे मळमळल्यासारखं होतं. त्यानंतर हायपरटेन्शन. हायपरटेन्शन म्हणजे काय? ब्लड प्रेशर आहे तर तो वाढणे, त्याला आपण म्हणतो हायपरटेन्शन. त्यापूर्वी नॉर्मल ब्लड प्रेशरची व्हॅल्यू पहिले ध्यानात ठेवा. 120/80 mm of Hg ही आपली नॉर्मल ब्लड प्रेशरची व्हॅल्यू आहे. आणि 140 पेक्षा जास्त जर झाला तर त्याला आपण. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना आजचं लेक्चर आणि MCQs समजले असतील. तर अशाच नवीन MCQसाठी आणि लेक्चरसाठी तुम्ही काय करायचं आहे? आपली जी नर्सिंग ॲप्टिट्यूडची बॅच आहे, तर त्या बॅचमध्ये मित्रांनो आजच एनरोलमेंट करून घ्यायची आहे. तर एनरोलमेंटसाठी तुम्हाला फक्त 499 रुपये फीज आपण ठेवलेली आहे. तसं 1199 रुपये फीज आहे, बट आपण 75% सध्या ऑफ देतो विद्यार्थ्यांसाठी. लिमिटेड पिरियडसाठी हा जो ऑफ आहे तर तो असणार आहे. तर 499 मध्ये तुम्हाला आपली नर्सिंग ॲप्टिट्यूडची बॅचमध्ये एंट्री भेटणार आहे. तर या बॅचमध्ये तुमचे सर्व लेक्चर्स पण घेतले जातील आणि प्रत्येक लेक्चरवर तुम्हाला मित्रांनो MCQs पण बघायला भेटतील. इथून मागचे जे लेक्चर झालेत तर असं नाही की तुमचे ते लेक्चर्स मिस होतील.
सर्व लेक्चर्स आपल्याकडे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. तुम्ही ते सर्व लेक्चर्स करू शकता आणि बॅचचा ॲक्सेस तुम्हाला मित्रांनो एक्झामिनेशनच्या दिवसापर्यंत दिला जाईल. म्हणजे तुम्ही एक्झामिनेशनपर्यंत कधी पण एक लेक्चर 4-4, 5-5 वेळेस बघू शकता, प्रॉपरली स्टडी करू शकता. नर्सिंग ॲप्टिट्यूड हा असा सब्जेक्ट आहे जो 20 मार्काला विचारला जातो आणि खूप इझी सब्जेक्ट आहे जर याचा प्रॉपर अभ्यास केला तर. आणि तुमचे नर्सिंग सीईटीचे जो स्कोर बूस्ट होणार आहे तर ह्या सब्जेक्टमुळे मित्रांनो तुमचा स्कोर आहे तर तो बूस्ट होणार आहे. तर लवकरात लवकर आपल्या बॅचमध्ये मित्रांनो एनरोलमेंट करून घ्या. एकदम नर्सिंग ॲप्टिट्यूडचं कन्साइज करून जे मटेरियल आहे तर ते तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. आणि आय थिंक तुम्ही जर आपले लेक्चर जॉईन केले तर तुमचा नर्सिंग ॲप्टिट्यूडचा स्कोर हा 18, 19, 20 ह्याच पद्धतीमध्ये असणार आहे मित्रांनो. तर तुमचे ओव्हरऑल पर्सेंटेज आहे तर ते बूस्ट होण्यामध्ये नर्सिंग ॲप्टिट्यूड तुम्हाला हेल्प करेल. याचा सिलेबस आपले जे स्टुडंट आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे, त्यांना प्रॉपरली भेटत नाही आहे. म्हणून आपण मागच्या वर्षीचे जे क्वेश्चन्स आहेत तर ते सर्व क्वेश्चन ॲनालाइज करून सिलेबस डिझाईन करून आपण सर्व मित्रांनो क्लासेस ॲज वेल ॲज त्याच्यावरती MCQ प्रॅक्टिस सर्व घेत आहे. आणि आपल्या ह्या बॅचमध्ये सर्व तुम्हाला सुविधा भेटतील ज्यामध्ये तुम्हाला MCQ प्रॅक्टिस होईल. डेली तुम्हाला लेक्चर्स बघायला भेटतील. एक लेक्चर तुम्ही 4-4 वेळेस सुद्धा बघू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर लवकर तुम्हाला जर बॅचमध्ये ॲक्सेस लागत असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप मित्रांनो जॉईन करा आणि तिथून मला DM करा. त्यासोबत आपली जी लिंक आहे लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर भेटूया आपल्या अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर नर्सिंग CET. थँक्यू फ्रेंड्स.